नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो मैत्रिणींनो, की तुम्हाला सकाळी खूप घाई-गडबड असते आणि त्या सकाळच्या घाई-गडबडीतही खूप सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यापर्यंत घेऊन याव्या. तर मी प्रत्येक वेळी विचार करूनच डिझाईन्स तयार करते, जेणेकरून तुम्हाला रोज दारासमोर रांगोळी काढता यावी आणि अगदी 10 ते 15 मिनिटांच्या किंवा 5 ते 10 मिनिटांच्या आत रांगोळी काढता येईल अशाच रांगोळ्या मी तुमच्यासाठी रेडी करत असते. तर आजच्या भागातही आपण नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या, सुटसुटीत आणि कमी वेळात, कमी जागेत काढता येतील अशा रांगोळ्या घेऊन आलेली आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण की तुम्हाला मग प्रत्येक स्टेप लक्षात नाही येणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या दारासमोर ट्राय करून बघा, देवासमोर ट्राय करा. तुम्हाला जर तुळशीसमोरही रांगोळी जर काढायला आवडत असेल तर आपण त्याही रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत. आठवड्याच्या 7 दिवसांच्या दारासमोर, देवासमोर काढण्याच्या रांगोळ्या भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर नक्की तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणींनो, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण रोजसाठीच्या एकदम सोप्या आणि सुंदर कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या मी तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर दाखवत असते. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि दुसऱ्या दिवशीची रांगोळी आधीच बघून ठेवा, म्हणजे वेळेवर घाई नाही होणार. आणि तुमच्या मैत्रिणींनाही आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन्स रोज दारासमोर काढता येतील. तुमच्याकडे जास्त रांगोळीचे कलर्स नसतील तरीही तुम्ही कमी कलर्समध्येही ह्या रांगोळ्या काढू शकतात. आपल्याकडे मोजकेच कलर्स असतील. आपला मेन कलर आहे पांढरा कलर, तो कलर तर सर्वांकडेच अवेलेबल असतो आणि 2-3 कलर पाहिजे. आणि भरपूर मैत्रिणींचा छान छान रिस्पॉन्स येतो आहे आपल्याला रांगोळ्यांना. खूप आवडत आहेत त्यांना रांगोळ्या. आणि प्रत्येक ज्या मैत्रिणी मला कमेंट्स करतात रांगोळी रिलेटेड, तर त्यांचे सर्व विनंतीला मान देऊन मी त्या प्रकारच्या रांगोळ्या पण काढण्याचा प्रयत्न करते. तुमची पण काही अशी रिक्वेस्ट असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकतात. आणि आता आपण लवकरच महाशिवरात्री विशेष पण रांगोळ्या सुरू करणार आहोत. अधूनमधून त्या काढत जाऊ, जेणेकरून येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्हाला ती रांगोळी काढता येतील. अशाच आणणार आहे आपण, सोप्या सुंदरच डिझाईन्स आणणार आहे, जास्त भरगच्च अशा डिझाईन्स नाही. कारण मी आपल्या ज्या मैत्रिणी आहे गृहिणी, त्यांचा विचार करूनच ह्या डिझाईन्स बनवत असते. तर ही आपल्या आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तसा छोटाच व्हिडिओ आहे आजचा. तर तुम्हाला यातली जीही रांगोळी आवडेल नक्कीच दारासमोर काढून बघा आणि येणारे व्हिडिओही चेक करा. अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. आणि तुम्ही अजूनही जर दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्कीच दारासमोर रांगोळी काढा. छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. तुम्ही फरक बघू शकता रांगोळी काढल्याने किती प्रसन्न वाटतं ते. आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही रांगोळीसाठी एवढा वेळ देतात. तर आपल्या आजच्या 4ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. तर भेटूया अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज नवीन रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.